हाय हॅलो नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आज ना आपण एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ केलेला आहे, ते म्हणजे माझ्या घरातील पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची इंट्रोडक्शन करून देणार आहे तुम्हाला. हे आहे माझ्या घरातील चिडियाघर आणि ह्या चिडियाघरामध्ये अगोदर 7 पक्षी होते, लव बर्ड्स होते, पण ते ना असंच खायला घालताना वगैरे एकदम बाहेर येऊन निघून गेले. आता 5 राहिलेले आहेत. 5 लव बर्ड्स आहेत मध्ये आणि ह्यांचे नावं आहेत चंदन, कस्तुरी आणि स्वीटी, सिम्बा आणि चिंटू. अगोदर ना आम्ही 2च लव बर्ड्स आणलेले होते आणि ते छोट्याच पिंजऱ्यामध्ये ठेवले होते. मग नंतर पक्षी वाढवल्याच्या नंतर, लव बर्ड्स वाढवल्याच्या नंतर त्याचं सेटअप मोठं केलं. आता ह्यांचं मेंटेनन्स ना आमचे साहेब आणि मोठा मुलगा रुद्रच पाहत असतो. हे चिडियाघर ना 2 खान्यामध्ये आहे, म्हणजे खालच्या खान्यात काही लव बर्ड्स असतात आणि वरच्या खान्यात काही लव बर्ड्स असतात आणि सगळं एकत्र ठेवलं ना खूप भांडून घेतात, म्हणून काही वेगळं ठेवावं लागतं. ह्या चिडियाघरांची ना 8 दिवस लागतात तर सफाई करावं लागते. त्याच्यामुळं खालच्या खान्यातली सफाई करत असताना वरच्या खान्यामध्ये सगळ्या लव बर्ड्सला सोडलेलं होतं. साफ करणं झाल्याच्यानंतर खाली सोडायचं होतं, तर ते हातालाच येत नव्हते, म्हणजे भीतात जवळपास आपल्याला ते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्त उठल्यापासून चूचू करत असतं घर. तर एवढं पॉझिटिव्हिटी वाटते ना, खूप छान वाटते घरामध्ये. हे पहा आमचा मुलगा हातात घेऊन त्याचे एन्जॉय करत आहे. त्याच्या हाताला कसं चावते पहा, एकदम जोरात चावतात. हे लव बर्ड्स ना 3 कलरमध्ये आहेत, 2 पिवळे आहेत, 2 निळे आहेत आणि एक पांढऱ्यामध्ये असल्यासारखं आहे. आणि हे आहे आमच्या घरातलं खास मेंबर रुबी, जी मस्तीखोर आहे आता. पण ती सुरुवातीला ते एंट्रीचं व्हिडिओ आहे, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवातीला घरी आणलेलं आहे ना, मी तेव्हाचं व्हिडिओ टाकले आहे, ॲड केलेलं आहे. आणि तिच्या खाण्यासाठी ना मी ऑनलाईन बाऊल मागवलं 2, एक पिण्याच्या पाण्यासाठी आणि एक खाण्यासाठी. हे खाण्यासाठी. आणि या बाऊलची क्वालिटी खूप छान आहे, कोणाला मागवायचं असेल तर मागू शकता. मेशोवरून मागवले मी. आणि हे पहा आमच्या रुबीला मागवल्याच्या नंतर लगेच बाऊलला धुवून खायला दिलं. ती आल्याच्या नंतर काही दिवसांनी ती बाऊल आलं होतं. ती आणले तेव्हाची रुबी ना खूप छोटी होती. आता 2 महिन्याच्या नंतर खूप मोठी झाली पहा. पण मी ते सुरुवातीची पण क्लिप ॲड करावून केली, कारण असते ना आठवण राहून जाते तिची सुरुवातीची पण. तिच्यासाठी आम्ही घरातील बाज काढलोत, गादी शिवलोत आणि ती पण जशास तसं म्हणलं तसं ऐकते बरं का. हे पहा आमच्या रुद्रसोबत किती छान खेळते. आणि हे आहेत आमच्या घरातील फिश, जे की आम्ही गच्चीवर ठेवलं. आणि हे आहे पूर्ण फ्रीजचं बॉक्स आणि त्याचं सेटअप तयार केलं आम्ही. फ्रीज माझ्या घरातील खराब झालेलं होतं आणि हे मी भंगारमध्ये देऊन टाकणारच होतो. तेवढ्यामध्ये माझा मुलगा म्हणला की हे मी फ्रीज त्याला चांगलं करून दुरुस्त करून घेऊन मी मग फिशच्या सेटअपसाठी DIY करून घेतो. मग मी त्याच्यातले सगळे पार्ट्स काढून टाकला आणि त्याला MC लावून फिश टँक म्हणून वापरण्यात घेतला, म्हणजे जवळपास रिसायकलच झालं ते. रुद्रच्या कलेक्शनमध्ये ना आता फिशच्या बेटा फिश आहे, मौली फिश आहे आणि एक ब्ल्यू मॉस्को पण आहेत आणि गप्पी फिश पण आहेत. सुरुवातीला ना 4च पेअर आणलेले होते, पण जसं जसं वाढत गेले आता पूर्ण टँक भरलं आणि आता असं वाटते की काही दिवसांनी हे टँक पण कमी पडेल. आणि हे फक्त शोचेच आहेत, बाकी काय नाही. यांची जाडी लांबी पण एवढीच असती. आणि हे फिशचं सेटअप पाणी चेंज करतानाचं सगळं हे व्हिडिओ आहे. वॉटर टँकचं पाणी चेंज करण्यासाठी काढलेलं होतं. आता परत सोडत आहे. पहा किती व्हेरायटीचे आहेत ह्याच्यामध्ये फिश. पांढरे आणि काळ्यामध्ये पांढरे. आणि ही आहे स्पेशल फिश आमच्या घरातील, जे की बेटा फिश. आणि हे आहे आमचं कृष्णा, जे की कासव आहे. कृष्णाला ना आमचा रुद्र खायला टाकत आहे टर्टल फीड. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर द वॉचिंग. बाय.